नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुने. स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांत वरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओम्स लॉ बद्दल डिस्कस करणार आहे. बघा, 11वी-12वी असो किंवा इलेक्ट्रिशियन वायरमन असो किंवा कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असो इलेक्ट्रिकल रिलेटेड, त्या एक्झाम मध्ये ओम्स लॉ वरती आपल्याला प्रश्न बघायलाच मिळतात. मग या व्हिडिओमध्ये आपण ओम्स लॉ नेमका काय आहे, ओम्स लॉ चा नेमका फॉर्म्युला कसा असतो आणि ओम्स लॉ मध्ये असणाऱ्या टर्म्स जसं की व्ही, आय आणि आर याचा नेमका अर्थ काय असतो हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. त्याच पद्धतीने ओम्स लॉ वरती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचा सुद्धा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. बघा, ओहम्स लॉ मध्ये सर्वात आधी जर आपल्याला बघायचं म्हटलं तर ओम्स लॉ ला नाही का मी एकदम आधी सिंपल एक एक्झाम्पल थ्रू तुम्हाला समजून सांगतो. नंतर आपण काय करणार आहे, याबद्दलचा जो टेक्निकल जो पार्ट आहे, फॉर्म्युले असतील तो लक्षात कसा ठेवायचा किंवा त्याचं स्टेटमेंट जे मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही भाषेमध्ये जे स्टेटमेंट आहे ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आधी काय करू आपण, एका छोट्याशा एक्झाम्पलच्या मदतीने मी ओम्स लॉ तुम्हाला समजून सांगतो. बघा, तुम्ही सर्वांनी गावाकडे नदी बघितली असेल. नदीमध्ये आपण काय करतो, जर तुम्हाला माहित असेल नदीचा प्रवाह जो असतो ना, म्हणजे नदीतलं जे पाणी आहे ते एकदम फास्ट केव्हा वाहतं, ज्यावेळेस नदी एकदम उतारावरती असते. त्याच वेळेस ज्यावेळेस जर नदी एकदम जर का समांतर भागामध्ये असेल तर नदीचं पाणी नाही का एकदम संथ गतीने वाहत असतं. मग आता बघा, जर मी एका नदीचं चित्र इथं काढलं तर बघा, ही आपण एक नदी पकडू. या नदीमध्ये काय होणार, नदीमध्ये नाही का वेगवेगळ्या प्रकारे म्हणतात बघा, दगड वगैरे असतात. हे असं नदीमध्ये दगड आहे आणि नदीमध्ये जो प्रवाह असतो हा काय, नदीमध्ये असं नाही का पाणी वाहत असतं. तुम्हाला माहितीये की ज्या वेळेस नदीतून पाणी वाहत असतं, हे पाणी वाहता वाहता दगडावरती आदळतं आणि दगडावरती आदळल्यामुळे काय होत असतं की या नदीचा प्रवाह काय असतो, कमी होतो. कारण हे दगड काय करून राहिले, या पाण्याला अडथळा निर्माण करत आहेत. मग त्याच पद्धतीने मला सांगा, याच्यात ओहम्स लॉ काय म्हणतो. जर ओहम्स लॉचं स्टेटमेंट जर तुम्ही बघितलं असेल ना, ओहम्स लॉ काय म्हणतो की म्हणजे एखाद्या कंडक्टर मधून जर का करंट वाहत असेल, तो करंट ज्या दाब असतो ना, जो व्होल्टेज असतो त्या व्होल्टेजच्या समप्रमाणात असतो आणि तोच करंट हा रेझिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात असतो. मग मी एक्झाम्पल सांगतो. बघा, जर मी बघा मी सांगितलं होतं की जर नदी जास्त हाईट वरती असेल, म्हणजे हाईट जर का जास्त असेल, हाईट कशी असेल नदीची, जर हाईट नदीची जास्त असेल तर तुमचा पाण्याचा जो प्रवाह राहील ना, पाण्याचा प्रवाह कसा राहील, जास्त राहील, बरोबर. आणि जर तुमच्या नदीची हाईट जर का कमी असेल तर हाईट कमी असल्यामुळं पाण्याचा प्रवाह सुद्धा कमी राहणार. पाण्याचा प्रवाह काय राहणार, कमी राहणार. म्हणजे जर मी या हाईटला व्होल्टेज म्हटलं, हाईटला काय म्हटलं मी, जर हाईटला मी व्होल्टेज म्हटलं, या नदीतून हे जे दगड दिसतात या दगडला मी काय म्हणणार, रेझिस्टन्स म्हणणार. कारण दगड सुद्धा काय करतात, त्या पाण्याला अडथळा निर्माण करतात. आणि हा जो पाणी आहे आपलं, या पाण्याला मी काय म्हणणार, करंट म्हणणार. पाण्याला काय म्हणणार, करंट. पाण्याला काय म्हणणार, करंट. म्हणजे बघा, आता ओहम्स लॉ न जसं बघा, जेवढी जास्त नदीची हाईट तेवढा जास्त पाण्याचा प्रवाह. म्हणजे हाईट जास्त म्हणजे व्होल्टेज जास्त आणि व्होल्टेज जास्त म्हणजे करंट जास्त. आणि बघा, या करंटला किंवा या प्रवाहाला अडथळा कोण निर्माण करतं, तर आपले दगड. आणि दगड म्हणजेच काय झाले, आपले रेझिस्टन्स. हेच काय सांगितलं, ओहम्सने सांगितलेलं आहे. ओहम्स लॉ काय म्हणतो की जर तुमचा करंट कसा असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो व्होल्टेजच्या म्हणजे त्या दोन्ही टोकाच्या दाब, मराठीत व्होल्टेजला दाब म्हणतो, त्या दाबाच्या समप्रमाणात असतो आणि जो रेझिस्टन्स असेल त्या रेझिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात असतो. हेच काय केलं, ओहम्सनी फक्त नाही का टेक्निकल भाषेमध्ये सांगितलेलं आहे. आता एक्झॅक्ट ओहम लॉचं स्टेटमेंट सांगतो मी तुम्हाला. ओहम्स लॉ काय म्हणतो मराठीमध्ये, बघा, स्थिर तापमानात एखाद्या चालकामधून जाणारा विद्युत प्रवाह. तापमान कसं आहे, कॉन्स्टंट. टेम्परेचर कसं आहे बघा, कंडिशन आहे टेम्परेचर कसं पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. टेम्परेचर कसं पाहिजे असतं ओहम्स लॉला, टेम्परेचर कॉन्स्टंट असताना चालकामधून जाणारा विद्युत प्रवाह. विद्युत प्रवाह म्हणजे काय रे, आपला करंट. करंट हा कसा असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे काय सांगितलं, करंट हा चालकाच्या टोकामधील विद्युत दाबाच्या थेट प्रमाणात. थेट प्रमाणात म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल. दाबाच्या कसा असतो, थेट प्रमाणात असतो. आणि बघा काय सांगितलं, आणि चालकाच्या प्रतिरोध म्हणजे रेझिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात असतो. म्हणजे रेझिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात असतो. हे दोन स्टेटमेंट ओहम्सने सांगितले. मग ओहम्स लॉ काय म्हणतो, करंट हा कसा असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो व्होल्टेजला आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो कशाला, रेझिस्टन्सला. हेच काय सांगतो आपला ओहम्स लॉ सांगतो. साध्या भाषेत बघायचं म्हटलं तर सरळ सरळ ओहम्स लॉचा फॉर्म्युला येतो, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. म्हणजे जर तुम्हाला करंटची व्हॅल्यू वाढवायची असेल, कशाची व्हॅल्यू वाढवायची, करंट, तर तुम्हाला काय करावं लागेल, व्होल्टेजची व्हॅल्यू वाढवावं लागेल. आणि जर तुम्हाला करंटची व्हॅल्यू कमी करायची असेल, बघा करंट कमी करायचं असेल तर मला रेझिस्टन्स काय करावं लागेल, सर्किटमध्ये इन्क्रीज करावं लागेल. हेच काय सांगितलं, ओहम्सने सांगितलेलं आहे. बघा, मग आता ओहम्सला हा फॉर्म्युला आहे. मग हा फॉर्म्युला नेमका लक्षात कसा ठेवायचा, याच्यासाठी नाही का ओहम ट्रँगल आहे. आता या ट्रँगल मध्ये तुम्ही काय करायचं, नॉर्मली असा ट्रँगल काढायचा. या ट्रँगल मध्ये वरती काय करा, बघा याच्यात 3 पार्ट करा. या 3 पार्ट मध्ये वरती काय लिहिणार, वरती लिहायचं व्ही, खाली लिहायचं व्ही आय आर.
जर तुम्हाला VIR हा सिक्वेन्स पार्ट आहे. आता व्ही म्हणजे काय रे? व्ही म्हणजे असतं विद्युत दाब किंवा पोटेन्शियल डिफरन्स आपण त्याला म्हणतो, किंवा आपल्या भाषेत त्याला आपण व्होल्टेज असं सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? व्होल्टेज असं सुद्धा म्हणतो. मग आय म्हणजे काय? आय म्हणजे विद्युत प्रवाह, म्हणजे त्या सर्किट मधून जाणारा करंट. हा कशाने दाखवला आपण? आयने दाखवला. आणि आर म्हणजे काय असतं? प्रतिरोध, किंवा त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. लिहिला. आता जर तुम्हाला याच्यापैकी कशाचा व्हीचा फॉर्म्युला पाहिजे असेल, याच्यामध्ये फक्त काय करायचं? इक्वल टू ची साईन टाकायची. बघा आता व्हीचा फॉर्म्युला पाहिजे, व्ही ऍज इट इज लिहून घ्यायचा, आणि जे तुम्हाला दिसतं ते आय आणि आर सरळ सरळ दिसलं ते आय आणि आर काय करायचं? त्याला सरळ सरळ लिहून घ्यायचा. हा झाला आपल्या व्होल्टेजचा फॉर्म्युला. जर तुम्हाला करंटचा फॉर्म्युला पाहिजे, कशाचा पाहिजे? करंटचा. मग आय ऍज इट इज लिहून घ्यायचा, आणि आय बंद, आय बघा, आय जर झाकून ठेवला तर फक्त व्ही आणि आर दिसतं तुम्हाला, म्हणजे तसाच तसा व्ही अपॉन आर. हे बघा, व्हीच्या खाली आर दिसतं, तर आपण व्हीच्या खाली आर लिहून घेतला. त्याच पद्धतीने जर तुम्हाला आरचा फॉर्म्युला पाहिजे असेल, बघा आर इज इक्वल टू काय लिहिणार? आरला काय करणार? मी बंद करणार, आणि मला व्ही बाय आय दिसतं, म्हणजे आरचा फॉर्म्युला काय? व्ही बाय आय. अशा पद्धतीने मी तिन्हीच्या तिन्ही ओहम्स लॉचे जे फॉर्म्युले आहेत ते अशा एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. लक्षात राहू द्या की ओहम्स लॉ ऍप्लिकेबल केव्हा असेल? ज्या वेळेस तुमचं टेम्परेचर असेल ना, हा नियम फक्त स्थिर तापमानात लागू होतो, म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट असतानाच तुमचा ओहम्स लॉ ऍप्लिकेबल असतो. जर तुमचं टेम्परेचर किंवा त्याचा आकार, डायमेन्शन आपण जे म्हणू, जर तुमच्या कंडक्टर मधलं टेम्परेचर आणि जर का डायमेन्शन बदललं तर ओहम्स लॉ ऍप्लिकेबल राहत नाही. म्हणून ओहम्स लॉ इज ऍप्लिकेबल ओनली फॉर कसं? कॉन्स्टंट टेम्परेचर. जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तरच तुमचा ओहम्स लॉ काय असतो? म्हणजे त्या सर्किटमध्ये ओहम्स लॉ लागू होत असतो. मग आता बघा, मला सांगा या फॉर्म्युल्यामध्ये नाही का ते काय करतात? कधी कधी काय देतात? तुम्हाला करंटची व्हॅल्यू देतील आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू देतील आणि विचारतील व्होल्टेज काय, किंवा कधी कधी काय करतात? व्होल्टेजची व्हॅल्यू देऊन देतात आणि करंट आणि व्होल्टेज आणि करंटची व्हॅल्यू किंवा रेजिस्टन्स फाइंड करा असं म्हणतात. या एक्झाम्पल मध्ये बघा इथं दिलेलं आहे, त्यांनी काय दिलेलं आपल्याला? काय सांगितलं? व्होल्टेज किती दिला? व्ही इज इक्वल टू 12 व्होल्ट दिलं, आणि आर इज इक्वल टू दिलं का? आर इज इक्वल टू किती दिलं? 6 ओहम. मग आपल्याला फाइंड काय करायचं? करंट फाइंड करायचा. मग जर करंट फाइंड करायचं असेल तर आपल्याला आधी करंटचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. मग करंटचा फॉर्म्युला काढण्यासाठी मी काय करणार? असा ट्रायंगल काढणार, याला 3 पार्ट, व्ही, आय आणि आर. मला फॉर्म्युला कशाचा पाहिजे? करंटचा. म्हणजे आय इज इक्वल टू, आयला झाकून ठेवतो, व्ही बाय आर. आयचा फॉर्म्युला काय म्हणला? व्ही बाय आर. आणि व्होल्टेज किती दिलं आपल्या क्वेश्चन मध्ये? 12. रेजिस्टन्स किती दिला? 6. म्हणजे याचा अर्थ माझ्या याच्यामधून करंट किती जाणार? 2 एम्पियर एवढा माझ्या कशात, म्हणजे सर्किट मधून काय जाणार आहे? करंट जाणार आहे. अशाच पद्धतीने आपण काय करू शकतो? करंट, व्होल्टेज आणि रेजिस्टन्स आपण या ओहम्स लॉ वरतून फाइंड करू शकतो. बघा, त्यानंतर जर अजून एखादं एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर सर्वात आधी काय करू आपण? ओहम्स लॉचा ट्रायंगल काढून घ्या. जर ओहम्स लॉचा तुम्ही ट्रायंगल काढला तर वरती बघा, वरती काय येणार? व्ही, इथे आय आणि आर. मग याच्यावरून परत एकदा व्होल्टेजचा फॉर्म्युला काय? व्ही इज इक्वल टू काय बनणार? व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. हा झाला एक फॉर्म्युला. नंतर आय इज इक्वल टू व्ही बाय आर. हा झाला दुसरा फॉर्म्युला. आणि आर इज इक्वल टू आर, बघा आर जर ठेवलं तर आर इज इक्वल टू व्ही बाय आय. मग व्ही म्हणजे काय? व्होल्टेज, आय म्हणजे करंट आणि आर म्हणजे काय? रेजिस्टन्स. असे 3 फॉर्म्युले तुम्ही ओहम्स लॉचे या सिंपल या ट्रायंगल वरून लक्षात राहू देऊ शकता. आता एखादं परत एक्झाम्पल बघू आपण. जर समजा तुम्हाला मी सांगितलं की करंट 5 एम्पियर आहे, सर्किट मधला करंट किती आहे? 5 एम्पियर, आणि सर्किटचा व्होल्टेज किती आहे? 25 व्होल्ट. किती व्होल्ट आहे? 25 व्होल्ट. तर काय करायचं आपल्याला? रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड करा. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड करायची. मग फॉर्म्युला तोच. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय म्हणाल? बघा लास्टला फॉर्म्युला आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. मग व्ही म्हणजे किती? व्होल्टेज. व्होल्टेज किती? बघा आपलं व्होल्टेज आहे 25 व्होल्ट, आणि करंट किती? आपला करंट आहे 5 एम्पियर. म्हणजे आपला रेजिस्टन्सची व्हॅल्यू बघा, रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती येणार? 5 5 25, म्हणजे 5 ओहम एवढा आपला काय येणार? रेजिस्टन्स येणार. अशाच प्रकारचे सेम प्रश्न तुम्हाला नेहमीच्या मॉक टेस्ट मध्ये दिसतील. अजून जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये नाही का, अशाच प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला विचारले जातात. बघा, ओहम्स लॉ बद्दल एवढंच होतं. या व्हिडिओमध्ये आपण ओहम्स लॉचं बेसिक बघितलं, ओहम्स लॉचं दोन्ही इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्ही स्टेटमेंट बघितले. तसंच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये ओहम्स लॉ वरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात हे सुद्धा बघितलं. या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. अशाच प्रकारचे इलेक्ट्रिकल रिलेटेड, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन ट्रेडचे किंवा इलेक्ट्रिकलचे कन्सेप्च्युअल व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आजचा व्हिडिओ इथंच संपला. धन्यवाद.